आपल्याला माहितीये की त्या काळात दर्यावर्दी ही फार मोठी प्रचंड जमात निर्माण झाली आणि तोपर्यंत जो समुद्र प्रवास म्हणजे मरणाला आमंत्रण असायचं ते होकायंत्र वगैरे मुळे सोपं झालं आणि त्यामुळं अनेकांनी मोठे मोठे प्रवास केले आणि ते येताना त्याला यार्न म्हणायचे, ते कथा घेऊन यायचे. आणि अशा आपल्या समुद्र प्रवासाच्या कथा सांगताना एवढ्या बुद्धिवादानं आणि सत्यनिष्ठेनं कोण सांगणार आहे? मिरची मसाला घालून तिखट मीठ लावूनच ते सांगायचे. त्याचं प्रतिबिंब या ऑथेल्लोच्या वर्णनातही आपल्याला दिसतंय. आणि हे असलं जीवन वर्णन ऐकायला डेस्डेमोना उत्कंठित असायची, सिरियसली इन्क्लाइन. आणि आपल्याला माहितीये तिची आई नाहीये, त्यामुळे तिला हाऊस अफेअर्स वुड ड्रॉ हर देन्स. तिला घरातल्या कामासाठी जायला लागायचं, पण ते जाऊन ती लगेच यायची. विच एव्हर ॲज शी वुड विथ हेस्ट डिस्पॅच. पटापटा ते काम आवरून शी वुड कम अगेन. पुन्हा यायची, पुन्हा आधाशीपणानं सगळं ऐकायची आणि म्हणायची इट वॉज पासिंग स्ट्रेंज, पिटिफुल, वंडरस पिटिफुल. आश्चर्य वाटायचं तिला, दया कणव वाटायची, थरारून जायची ती. आणि मग मगाशी पाहिल्याप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याची तिची ही अनोखी रीत. तिनं जे सांगितलं की हे खरं म्हणजे मला नको होतं ऐकायला, पण तरी मला ऐकावंसं वाटतंय आणि मी तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही मला हे सांगितलं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे का असा तुमचा कोणी मित्र की ज्याला असंच जीवन होतं आणि असं तुमच्यासारखं जर का तो वर्णन करत असेल तर माझं त्याच्यावर प्रेम बसेल. आणि अर्थातच ऑथेल्लोनं ते स्वीकारलं आणि तो शेवटी म्हणतो धिस ओनली इज द विचक्राफ्ट आय हॅव युज्ड. आणि हे चेटूक म्हणाल तर हे फक्त एवढंच आहे. हिअर कम्स द लेडी, लेट हर विटनेस इट. आणि तिला विचारा तुम्ही, येते ती, तिला विचारा की हे खरं आहे की नाही ते. तर थोडक्यात त्या दोघांच्या प्रेमाचा लसावी जर काढायचा झाला तर she loved me for the dangers I had passed and I loved her that she did pity them. हे जीवनात पत्करलेले, अनाहूत आलेले हे सर्व धोके, हे ते मी सहन केले, त्यावर तिचं प्रेम बसलं आणि तिला त्याबद्दल सहानुभूती वाटली, यासाठी मला तिच्याबद्दल प्रेम वाटलं. हा या दोघांच्या प्रेमाचा पाया आहे. आणि हे एवढंच आहे, याहून अधिक करणी चेटूक वगैरे काहीही नाही. आणि या दोन ओळींचा उपयोग आपल्याला या शोकांतिकेची कारण समजून घेताना होणार आहे. आणि आपण पाहिलंय की हा ड्यूक बुद्धिवादी तर आहेच, शिवाय तो सुजाण आहे. तो म्हणतो की अशी कथा जर माझ्या मुलीला सांगितली असती तर ती पण अशीच भाळली असती. प्रामाणिक आहे आणि सुजाण आहे तो. त्यामुळे तो ब्रबॅन्शियोला म्हणतोय टेक अप दिस मँगल्ड मॅटर ॲट द बेस्ट. मेन डू देअर ब्रोकन वेपन्स रादर यूज. एखादं हत्यार मोडलं म्हणून ते कोणी टाकून देत नाही, कारण मोकळ्या हाताने लढता येत नाही, तेव्हा हे तू स्वीकार ब्रबॅन्शियो. अर्थात ब्रबॅन्शियोला हे स्वीकारणं शक्य नाहीये. तो म्हणतो तरी पण त्याचा धीर अजून गेलेला नाहीये. तो म्हणतो तिला बोलू दे. यानं सांगितलं तुम्हाला सगळ्यांना भावलं हे ठीक आहे, तिला बोलू दे, लेट हर कन्फेस. तिनं थोडाही प्रतिसाद दिला होता हे जरी मला कळलं तरी डिस्ट्रक्शन ऑन माय हेड इफ माय बॅड ब्लेम लाईट ऑन द मॅन. तरी मग मी या माणसाला काही दोष देणार नाही. कम हिदर जेंटल मिस्ट्रेस. त्याचं संबोधन बदललंय कारण आता त्याचा विश्वास ढळलेला आहे. डू यू परसीव्ह इन ऑल दिस नोबल कंपनी वेअर मोस्ट यू ओ ओबिडियन्स. या एवढ्या मोठ्या भर सभेमध्ये तू कुणाची आज्ञा पाळशील. आणि इथं ही डेस्डेमोना, जिच्याबद्दल आतापर्यंत कोमल, सोज्वल वगैरे आपण ऐकलंय, तिचं हे वेगळं रूप पहा. तिला दीपकळी म्हणावंसं वाटतं. ज्ञानेश्वरांनी वापरलेला शब्द आहे हा, दीपकळी.
म्हणजे एका बाजूला दीपाचं तेज आहे, पण कळीची कोमलता आहे. तशी ही डेस्डेमोना वाटते. तिचं बोलणं खरोखरच जितकं कोमल आहे तितकंच ते तेजस्वी आहे. माय नोबल फादर, आय डू परसीव्ह हिअर अ डिव्हायडेड ड्युटी. द्विधा कर्तव्य आहे माझं. टू यू आय एम बाउंड फॉर लाईफ अँड एज्युकेशन. तुम्ही मला जन्म दिला, शिक्षण दिलं, आणि त्यामुळं हाऊ टू रिस्पेक्ट यू. तुम्हाला अर्थातच मी आदर देते. यू आर द लॉर्ड ऑफ ड्युटी. आय एम हिदर टू युअर डॉटर. त्यामुळं कन्या म्हणून माझं नक्कीच तुमच्याविषयी कर्तव्य आहे आणि तुम्ही मला आदरणीय आहात. पण हिअर इज माय हस्बंड अँड सो मच ड्युटी ॲज माय मदर शोड टू यू. आणि हे चातुर्य सुद्धा आहे. बापाला शांत करण्याचा तिचा प्रयत्न आहे की अहो, माझ्या आईनं तुमच्या आज्ञा पाळल्या ना, मग मी आता माझ्या पतीची आज्ञा नको का पाळायला? हे चातुर्य आहे आणि हे तेजस्वीपणा आहे. प्रिफरिंग यू बिफोर हर फादर. माझ्या आईनं स्वतःच्या वडिलांच्या ऐवजी तुमची आज्ञा पाळली असते की नाही, आणि मग मला सुद्धा तेच नको का करायला? म्हणजे कोमलपणानं कसा तेजस्वीपणा दाखवता येतो, किंवा तेजस्वितेमध्ये कोमलता कशी टिकवून ठेवता येते, ते इथं पाहतोय आपण. सो मच आय चॅलेंज दॅट आय मे प्रोफेस ड्यू टू द मूर माय लॉर्ड. मला तुमच्याविषयी अर्थातच आदर आहे, पण माझ्या आईप्रमाणे मला माझ्या पतीविषयी आदर आहे. अशी ही दीपकळी डेस्डेमोना. आणि जाता जाता लक्षात घ्यायचं की अशा दीपकळ्या शेक्सपियरनं दाखवल्या. दुसरी दीपकळी ज्युलियट आहे. तिच्यामध्येही 15 वर्षाची आहे, 15-16 पण नाही झालेली. एवढ्या लहान वयात ती कोवळी मुलगी अशीच तेजस्विता दाखवते. आपण रोमिओ अँड ज्युलियट मध्ये पाहतो. हे शेक्सपियरचं विशेष कौशल्य आहे. आणि त्यासाठी त्याच्या नाटकांच्या मध्ये स्त्रियांची भूमिका करणाऱ्या स्त्रियांनी त्याला शतशः धन्यवाद दिलेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर ब्रबॅन्शिओ अर्थात हताश झालेला आहे. गॉड बी विथ यू. 2च वाक्यात सांगतो, आय हॅव डन. इंग्लिश मधला जो सुंदर शब्द आहे की आता मी काही बोलू शकत नाही, माझे शब्द संपले. डिसार्म्ड. आता माझ्या हातात काही नाही, मला काही बोलायचं नाही. प्लीज इट युअर ग्रेस ऑन टू द स्टेट अफेअर्स. चालू दे तुमचं काय जे चाललंय ते. पण त्याचा जो काही निराशेचा विखार आहे, तो म्हणतो कशाला मी हिला जन्म दिला. त्याऐवजी एखादं मूल जर मी अडॉप्ट दत्तक घेतलं असतं तर बरं झालं असतं. माझ्या रक्ताच्या मुलीनं जर असं मला हा अनुभव दिलाय, यापेक्षा दत्तक मुलगी चालली असती. आणि तो किती कठोरपणे बोलतोय. तो मूरला म्हणतो, आय हिअर डू गिव्ह दी विथ ऑल माय हार्ट. पूर्ण आनंदानं मी तुला ही माझी मुलगी देतोय की जी दाऊ हॅस्ट ऑलरेडी, तू आधीच घेतली आहेस. आणि जितक्या निकरानं मी ही तुला देतोय तितक्या निकरानं तिला मी तुझ्यापासून दूर ठेवली असती. पण ते दूर ठेवणं जमलं नाही, म्हणून आता माझं हृदय एकवटून मी तुला देतोय. हृदय एकवटून मी तिला बाजूला ठेवलं असतं, ते जमलं नाही, म्हणून हृदय एकवटून मी ही तुला देऊन टाकतोय आता. आणि माझ्या रत्ना, तुझ्याविषयी काय बोलायचं मी. आय एम ग्लॅड ॲट सोल आय हॅव नो अदर चाइल्ड. दुसरं मूल नाही याचा मला आनंद होतोय, कारण तू हे जी काही एस्केप केलीस त्यामुळं मी त्या मुलीला काय केलं असतं तर टिरनी हँग क्लॉग्स ऑन देम. बाकीच्या मुलांच्या पायात मी खोडे घातले असते तुझं हे वर्तन पाहिल्यावर. पण आता दुसरं मूल नसल्यामुळं तो धोका नाही. बरं झालं की दुसरं कोणी नाही आहे घरात. ब्रबॅन्शिओनं हताश होऊन आपली हार कबूल केली आहे. अजून ड्यूकला असंच वाटतं की जरी ब्रबॅन्शिओ तुला
खरोखरच धक्का बसलेला आहे. पण हे जे प्रेमिक आहेत यांच्यावर तू थोडं प्रेम कर. आणि तो थोडस तत्वज्ञान सांगायला जातो की बघा आपल्या हातनं काही चूक घडलेली असली त्याचा शोक करत बसण्यापेक्षा आपण जर मॉकरी जर आपण ते स्वीकारलं तर ते स्माईल काय करतं की शत्रूचा थोडा आनंद हिरावून घेतं. म्हणजे शत्रूने आपल्याला जखम केली असली तर आपण जर रडलो तर त्या शत्रूला आनंद मिळतो. त्यापेक्षा आपण जर स्माईल दिलं तर त्याचा थोडा आनंद तरी आपण हिरावून घेऊ शकतो. तेव्हा तू हे स्वीकार. अर्थात ब्रॅबॅन्शियोला ते पटणं शक्य नाही. तो म्हणतो असं आहे का, मग आता ही जी समस्या उभी राहिली आहे तुमच्या पुढं सायप्रसच्या तुर्कांची, त्यांना विजय मिळू द्या की मग आणि हसा तुम्ही. सो लॉंग ॲज वी कॅन स्माईल, आपण हसू आणि मग त्या तुर्कांचा जो विजयाचा आनंद आहे तो कमी होईल. तेव्हा हे फ्री कम्फर्ट हा तुम्ही फुकटचा मला दिलासा देण्याचा प्रयत्न करू नका. कारण शेवटी वर्ड्स आर वर्ड्स. जे तुम्ही देता आहात ते शब्द आहेत आणि माझ्या जखमी मनावर तुमच्या या शब्दांनी आणखी वार करू नका. पियर्स्ड थ्रू द इयर, आणखी मला जखमा करू नका. कृपा करून तुमचं राज्यकारण चालू द्या. माझी आता काही तक्रार उरली नाही. मी हे ऍक्सेप्ट केलंय, स्वीकारलंय. मी हे जे काही आहे ते स्वीकारलंय. आता इथं हा जो ड्यूक त्यानं ऑथेल्लोला स्वीकारलंय. तो जो आपला प्रश्न आहे की ही काळी माणसं कशी स्वीकारली गेली, तर गरज आहे आज इथं थोडस नासाकडं जर पाहिलं. नासा जेव्हा सुरुवातीला भरती करत होते तेव्हा ते काळ्या माणसांना घेत नव्हते. पण दुसऱ्या महायुद्धानंतरची कामगार टंचाई जेव्हा निर्माण झाली त्यावेळेला त्यांनी आफ्रिकनांना घ्यायला सुरुवात केली. हे 20व्या शतकात घडले. म्हणजे आपण जर हिडन फिगर्स नावाचा एक सुंदर इंग्लिश सिनेमा आहे ज्याच्यामध्ये कॅथरीन जॉन्सनची कहाणी सांगितली आहे, जी आफ्रिकन आहे. तिला नासामध्ये, तिला आणि तिच्या सहकारिणींना नासामध्ये कसं स्वीकारलं गेलं त्या विश्लेषणामध्ये असं दिसतं की एरवी त्यांना कुणी बोलवलं नसतं. पण दुसऱ्या महायुद्धानंतरची निर्माण झालेली टंचाई, तसं इथं टंचाईच असेल असं नाही, पण हा ऑथेल्लो शूर आहे, सुसंस्कृत आहे आणि त्यामुळे त्याच्या रंगाकडे दुर्लक्ष करून त्याला स्वीकारणं ही एक दुसरी विचारधारा जी क्षीण असेल पण ती तेव्हापासून सुद्धा अस्तित्वात होती. बहुधा यातून त्या प्रश्नाचं निदान थोडं उत्तर तरी व्यक्त व्हावं. आता ऑथेल्लो म्हणतोय की हे जे आपलं आता काम आहे लढाईला जाण्याचं, तर आता संसारी झालाय ना तो, त्यामुळे म्हणतो आय क्रेव फिट डिस्पोजिशन फॉर माय वाईफ. माझ्या पत्नीच्या राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे तेवढ्या काळामध्ये. ड्यूक म्हणतो तिच्या वडिलांच्याकडं ताबडतोब ब्रबॅन्शियो म्हणतो आय विल नॉट हॅव इट सो. त्याने एकदा निक्षून सांगितलंय ती मला मेली, त्यामुळं तो म्हणतो नको ही व्यवस्था नको. ऑथेल्लोही सांगतो नॉर आय, मलाही ते पसंत नाही. आणि डेस्डेमोना म्हणते नॉर आय. तिघही म्हणतात त्याच्याकडं राहण्याचा विचार अजिबात मंजूर नाही. सगळ्यांची व्यक्तिमत्व यातून झळाळून निघतात की तिघही आपल्या मतावर ठाम आहेत. डेस्डेमोना तिच्या स्वभावानुसार म्हणते की नाही, माझ्या वडिलांना माझ्या तिथल्या अस्तित्वाचा त्रास होईल. डाऊनराईट व्हायलन्स अँड स्टॉर्म ऑफ फॉर्च्यून्स मे ट्रम्पेट टू द वर्ल्ड. तिला जाणीव आहे की आपण वडिलांच्या बाबतीत जे काही केलंय ते त्यांना एखाद्या वादळासारखं आहे आणि त्यामुळे पुन्हा माझा चेहरा दाखवायला मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. आणि ऑथेल्लोही म्हणतो की तिला जसं पाहिजे तशी तुम्ही कृपया व्यवस्था करा. हेवन डिफेंड युअर गुड सोल्स. आणि तो सुसंस्कृत असा योद्धा आहे. तो म्हणतो तुम्ही कृपा करून असं समजू नका की
माय सिरियस अँड ग्रेट बिझनेस कॅन्ट फॉर शी इज विथ मी. तिला बरोबर घेऊन गेल्यामुळं माझ्या लढण्याच्या आणि एकूण उद्योगामध्ये कमतरता होईल असं कृपा करून तुम्ही समजू नका. हेवन डिफेंड युअर गुड सोल्स. परमेश्वराला स्मरून कृपा करून लक्षात घ्या. आणि ड्यूक अर्थात तेही कबूल करतोय, बी इट ॲज यू शॅल प्रायव्हेटली डिटरमाइन. तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही व्यवस्था करा, पण यू मस्ट अवे टू नाईट. त्याच रात्री त्यांना जायचं आहे. ऑथेल्लोनं ते स्वीकारले. आता पुन्हा एकदा मगाशी ऑथेल्लोनं ॲन्शंटला सांगितलंय इयागोला जा तिला घेऊन ये. पुन्हा ऑथेल्लोचं तेच मत आहे, प्लीज युअर ग्रेस माय ॲन्शंट, ए मॅन ही इज ऑफ ऑनेस्ट अँड ट्रस्ट. बहुतेक विल्सन नाईटनं हा ऑनेस्ट शब्द मोजण्याचा उद्योग केला होता. सातत्यानं या इयागोला सगळे प्रामाणिक ऑनेस्ट म्हणतायत, ट्रस्टवर्दी म्हणतायत. तेव्हा तो म्हणतोय की माझ्या पत्नीला मी त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या हाती सोपवतो आहे आणि जेव्हा योग्य असेल तेव्हा त्यांना पाठव. अर्थात ड्यूकनं ते कबूल केलंय. ब्राबॅन्शिओनं जाता जाता जे काय बोलायचंय त्याच्या आधी जे मी म्हणतेय की या ड्यूकनं का स्वीकारलं या काळ्या माणसाला. नोबल सिनियर, इफ व्हर्च्यू नो डिलायटेड ब्युटी लॅक, युअर सन इन लॉ इज फार मोर फेअर दॅन ब्लॅक. त्याचा काळेपणापेक्षा त्याचे सद्गुण, इथं शौर्य, व्हर्च्यू हे अधिक महत्वाचे आहेत. आणि म्हणून या काळ्या ऑथेल्लोला स्वीकारलं गेलंय. अर्थात त्याचा वापर इयागो कसा करतो ही गोष्ट वेगळी, पण ही क्षीण विचारधारा त्या ठिकाणी सुद्धा होती. आणि आता अंक संपायला आलेला असताना शेक्सपियरनं या अंकाचा सारांश एकत्र केलाय की हे जे जे काही घडलं त्याच्यावरच्या काय प्रतिक्रिया आहेत. हा जो फर्स्ट सेनेटर आहे, जो आपल्याला जाणवलंय की हा याला दरबारात वजन आहे आणि शिवाय हा योग्य बोलतोय, तो या ऑथेल्लोला सांगतोय यूज डेस्डेमोना वेल. या 3च शब्दातून आपल्याला असं वाटतं कदाचित याला ते पटलंय ऑथेल्लोचं सगळं, पण त्याच्या मनात अशी शंका येते का की या कोवळ्या डेस्डेमोनाला याच्याकडून न्याय मिळेल का. हे जाता जाता फक्त शेक्सपियरनं आपल्या मनामध्ये एक छोटीशी शंका टाकून ठेवलेली आहे की तिचा नीट सांभाळ कर बर का. आणि ब्राबॅन्शिओ काय अशा शब्दात सांगत नाही. त्याचा दुःख संतापाचा विकार एवढा मोठा आहे की तो सांगतो मूर, इफ दाऊ हास्ट आईज टू सी. डोळे असतील तर बघ, शी हॅज डिसीव्ड हर फादर अँड मे दी. तिनं आपल्या बापाला फसवलंय आणि जी आपल्या बापाला फसवते ती तुला नाही का फसवणार. कधीतरी नक्की फसवेल, कधीतरी, आणि नक्की म्हणत नाहीये पण आपल्याला वाटतं. मे दी, मे शब्द वापरलाय त्यानं, पण तीच शक्यता सूचित केली आहे. जिनं बापाला फसवलं ते तुलाही फसवू शकते. हे परत पताका असताना हे पुढं आपल्याला आठवावं असं की ज्यामुळे ऑथेल्लोला वाटलं असेल, जेव्हा इयागो त्याच्या कानात मनात विष पेरतोय तेव्हा ऑथेल्लोच्या मनात हे वाक्य आलं नसेल कशावरून की हिच्याच बापानं सांगितलं ती बापाला फसवणारी आहे, नवऱ्याला पण फसवू शकेल. अशा पद्धतीचं हे वाक्य टाकून हा ब्राबॅन्शिओ जातोय. पण याची कल्पना नसलेला, भविष्याची कल्पना नसलेला ऑथेल्लो मात्र म्हणतोय माय लाईफ अपॉन हर फेथ. तुम्ही काही म्हणा, तिच्या विश्वासावर माझ्या जीवनाचं सामर्थ्य आहे. दोघांच्या मधलं प्रेम आणि विश्वास किती गाढ आहे हे इथं दिसतं. पण पुढच्या शब्दात हा विश्वास इयागोवर पण गेलाय. हे किती चुकतंय. ऑनेस्ट इयागो,
माय डेस्डेमोना मस्ट आय लिव्ह टू दी. हे एका बाजूला तिच्यावरचा विश्वास, त्याच जोडीला इयागोवरचा विश्वास, हे दोन विश्वास एकत्र आल्यामुळे बहुधा ही टक्कर झाली आहे. यातल्या एकावर विश्वास असता तर बरं झालं असतं, पण ते होणं नव्हतं. आणि ऑनेस्ट इयागोकडं डेस्डेमोनाला सोपवलंय त्यानं. लेट दाय वाईफ अटेंड ऑन हर. त्याची बायको एमिलिया ती तिचा सांभाळ करणार आहे. आणि तोपर्यंत तो म्हणतो डेस्डेमोना आपल्या हातात फक्त 1 तासभर आहे, नाहीतर नंतर मला जायचंय. आणि मग हे सर्व जात आहेत. एक धागा आहे ना अजून. इयागो विश्वासू वगैरे झालं, हे सगळे निघून गेले, पण हा रॉड्रिगो तळमळतोय ना, त्याचं काय? त्याला इयागोनं भरपूर पैसे घेऊन सांगितलंय, मी देणार रे तुला, तुझं मी डेस्डेमोनाशी जमवून देणार. त्यामुळे सगळे गेल्यावर रॉड्रिगो विचारतोय, अरे इयागो माझं काय, मी काय करू आता? इयागो म्हणतो जा झोप जा घरी जाऊन. त्याच्या सभ्यतेला तेवढंच झेपलंय, जा घरी जाऊन झोप जा. मग रॉड्रिगो तो तळमळत असल्यामुळे म्हणला आता मी बुडून जीव देतो उडी टाकून. आणि मग इयागो खाली उतरतो आणि म्हणतो अरे नाही रे, असं नाही, असं करू नको, खुळा आहेस काय? मग काय करू मी? तू म्हणाला होतास की मला ती मिळवून देशील, आणि मला नाही हे सहन होत. इट इज नॉट इन माय व्हर्च्यू, मला नाही जमत ते. यावरचं इयागोचं विखारी वाक्य आहे, जे त्याच्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे. त्याचे मोटिव्ह काय आहेत हा वेगळा इश्यू आहे, पण त्याचं तत्वज्ञान हे आहे, व्हर्च्यू अ फिग, सद्गुण गेले खड्ड्यात, असं त्याचं तत्वज्ञान आहे. इट्स इन आवर सेल्स दॅट वी आर दस ऑर दस. आपण ठरवायचं सद्गुण काय आणि दुर्गुण काय. जगानं काही सांगितलं असेल किंचाळून, हा व्हर्च्यू आहे आणि हा नाहीये, त्याला आपण घाबरायचं नाही. आपण ठरवायचे की आपण काय आहोत, आणि त्याचा विश्वास केवळ लस्ट ऑफ ब्लड, परमिशन ऑफ द विल. हे जे काय श्रद्धा, निष्ठा, सद्गुण वगैरे आहेत ना, हे काही नाही, शारीरिक आहे सगळं. लस्ट ऑफ द ब्लड, वासना आहेत. प्रेम वगैरे असं काही नसतं जगामध्ये. आणि बी अ मॅन, अरे ड्राऊन माय सेल्फ काय, कशाला बुडतोयस? कुत्री मांजरं बुडून मरतील, तू कशाला मरतो? मी आहे ना, आणि मी आहे ना म्हणजे पैसे घ्यायला. तेव्हा पुट मनी इन दाय पर्स, मी देतो जमवून, पैसे दे फक्त. आता दुसरा एखादा असता तर इतके पैसे दिल्यानंतर विश्वास ठेवला नसता, पण मग त्याला इयागोनं पकडलंच नसतं. त्यानं बरोबर ओळखलंय हा रॉड्रिगो काय दर्जाचा आहे. त्यामुळे तो त्याला सांगतो पैसे दे, बस मी देतो सगळं जमवून. अजूनही रॉड्रिगोचा त्याच्यावर विश्वास. तो असं नाही म्हणत अरे पैशातून काय साध्य होणार आहे, तू काय डेस्डेमोनाला पैसे देणार आहेस का, यातलं काही हा बिचारा विचारत नाही. आणि म्हणतो ठीक आहे देतो पैसे. हा सांगतो गो मेक मनी. नसले म्हणजे यानंच संपवलेत त्याचे पैसे, नसले तर मेक मनी, निर्माण कर, जमाव. तुला पुन्हा पुन्हा मी सांगतोय, माय कॉज इज हार्टेड. मला त्या मूरचा द्वेष वाटतो म्हटल्यावर मी त्याचं वाटोळं करणार नाही का? मी त्याचा सूड घेणार. तर त्याचा सूड घेण्यामध्ये 2 गोष्टी आहेत, मला सूडाचं समाधान मिळेल आणि तुलाही मिळेल ककोल. तुझं जर मी डेस्डेमोनाशी जमवून दिलं, केवढं धारिष्ट आहे त्याचं. तो रॉड्रिगोचा बावळटपणा इतका समजू नये की त्याला पटतं, या रॉड्रिगोला पटतं की हा इयागो आपलं लग्न झालेल्या डेस्डेमोनाशी जमवून देईल, असं वाटण्या इतका हा मूर्ख आहे. आणि हे इयागोला कळलंय. इयागोला बाकी श्रेय द्या न द्या, त्याचा मानसशास्त्राचा अभ्यास दांडगा आहे. त्यामुळं त्यानं त्याला पकडलेलं आहे. गो प्रोव्हाइड दाय मनी, जा पैशाची व्यवस्था कर, मग ये माझ्याकडं. आणि ते साध्य होतंय की त्याला. वेअर शॅल वी मीट इन द मॉर्निंग, येतो मी सकाळी, कुठे येऊ सांग, तुझ्या घरी, बर. आणि तो म्हणतो आय एम चेंज, नो मोर ड्राउनिंग, बुडू बिडू नको बर का, पाण्यात उडी नको मारू, ऐकलंस ना? आणि त्यावर रॉड्रिगो खुळा सांगतोय आय विल गो सेल ऑल माय लँड.
जमीन विकून, म्हणजे हा किती प्रेम करतोय त्या डेस्डेमोनावर आणि या इयागोवर किती विश्वास ठेवतोय. जमीन विकून हा पैसे जमवणार आणि ते पैसे या डेस्डेमोनाला मिळवण्याच्या प्रयत्नाला घालणार. इयागोचं स्वगत शेक्सपियरच्या सर्व नाटकामधले, विशेषतः शोकांतिकांच्या मधली स्वगत, केवळ स्वगत यावर अनेक पुस्तकं झालेली आहेत. 400 वर्षात शेक्सपियरवर जे जे लिहिलं गेलंय ते एकत्र केलं तर बिल्डिंगा उठतील. या स्वगतांच्यावर अत्यंतिक लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यातून अर्थात स्वगताचा मूळ हेतू आपल्याला माहितीच आहे की जे स्टेजवरनं आपल्याला कोणी सांगू शकत नाही ते त्या स्वगतामधनं प्रेक्षकांना समजतं. आता इथं आपल्याला इयागोचं तत्वज्ञान सविस्तर बघता येतंय. एक मोठा भाग त्याने सांगितलाय. सद्गुण वगैरे मी काय मानत नाही, मी ठरवणार कुठला गुण हा सद्गुण आहे आणि दुर्गुण. इथं तो म्हणतो, असले मूर्ख हीच माझी थैली आहे. आय एव्हर मेक माय फूल माय पर्स. मूर्खांना निवडतो मी पैशासाठी. आणि इथं तो उगीच जाता जाता म्हणतोय की या ही हॅज डन माय ऑफिस बिटविक्स्ट माय शीट्स. म्हणजे ऑथेल्लोनं माझ्या घरात काहीतरी गडबड केली आहे एमिलिया बरोबर, पण त्याला तरी म्हणावं लागतंय नक्की माहित नाही. आय नो नॉट इफ इट बी ट्रू. थोडा तरी कॉन्शियन्स आहे ना, तसं काय शंका आली असेल त्याला. तो म्हणतो नाही नाही, जरी नसलं खरं पण सूड मात्र मी घेणारच. हे मोटिव्ह हंटिंग कोलरिज म्हणतो ते. सूड तर मी घेणारच. आणि हे कसं करता येईल तर, ऐकलंय ना सारखं त्यानं हाक मारताना तो ऑनेस्ट इयागो म्हणतोय, त्याचा माझ्यावर विश्वास आहे, मग काय अवघड आहे. त्यामुळं हे जमणार. आणि एखादा माणूस बुद्धिबळाच्या पटाकडे बघताना जसं म्हणतो की आता मी हे प्यादं हलवीन, नंतर मी माझा हत्ती बाहेर काढीन, मग माझ्या घोड्याची 2.5 घरं करीन, हे जसं एखादा बुद्धिबळाचा खेळाडू करतो तसा याच्या पुढं बुद्धिबळाचा पट आहे. कॅशिओ हे एक प्यादं आहे आणि ऑथेल्लो हा राजा आहे आणि वजीर त्याची स्वतःची बुद्धिमत्ता. हे जरी त्यानं त्या पद्धतीनं बोललं नसलं तरी आपण समजू शकतो. कॅशिओकडे बघताना तो म्हणतोय हे प्यादं आहे, याला मी वापरणार आहे. त्याच्या डोक्यामध्ये या समोरच्या पटावरच्या हालचाली फिक्स झाल्या. या पद्धतीनं मी जाणार आहे. घोडा, हत्ती हे सगळं अशा पद्धतीनं मी वापरणार की चेकमेट झालं पाहिजे. तर हे कपटाचं चिंतन आपण पुढच्या गुरुवारी पाहूया. तोपर्यंत काही जर प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. काय वाटतं इयागोचं तत्वज्ञान पाहिल्यानंतर? नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळालं का? हो हो, नक्की मिळालं. हा, बोला. हा, असाच एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर कदाचित आणखीन पुढे मिळेल पण. पण सध्या माझ्या वाचनामध्ये आयन रँड ह्या लेखिकेचं पुस्तक आलं आणि तिच्यामध्ये त्या अटलास श्रग्ड मध्ये ती चांगले व्यक्ती आणि वाईट किंवा जगाचे 2 भाग करते. आणि एक भाग असा आहे की त्याचे माइंड आणि बॉडी हे सुसंगत आहेत. म्हणजे विचार ज्या विचारांमधली नैतिकता ही त्यांच्या ऍक्शन्स मध्ये पण प्रतीत होत असते. आणि दुसरीकडे असे आहेत की ज्यांची माइंड आणि बॉडी ही एकमेकात कन्सिस्टंट नाहीयेत असं. तर अशा प्रकारचं हे द्वैत किंवा असा हा फरक शेक्सपियरच्या देखील पात्रांमध्ये दिसून येतो का? की जे नैतिक आहेत त्यांचे ऍक्शन्स पण तितकेच नैतिक आहेत आणि जे अनैतिक आहेत त्यांचे ऍक्शन्स पण तेवढेच अनैतिक आहेत? नाही, हेच जे आधी म्हणलात तुम्ही ते आहे. या इयागोला जमतंय. तो एका वेळेला इतका दुष्ट आहे, मनात इतकं दुष्टपणाचं जहर असून तो बाहेर मात्र दाखवू शकतो की आपण किती प्रामाणिक आहोत. त्यामुळं ही विसंगती तो दाखवतोय. म्हणजे
याचा अर्थ असा नाही की तो कायम तसंच दाखवतो. म्हणजे माणसाच्या मनाचं आभाळ त्यानं सर्व बाजूनी पाहिलंय. त्यामुळं सर्व नमुने आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आयन रँड ही व्यक्तिवादी असल्यामुळं तिनं एका प्रकारचं ते विवेचन केलेलं आहे. पण शेक्सपियर मात्र म्हणतो की हे तुम्ही काही सिद्धांत मानूच शकत नाही. म्हणजे याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर मॅकबेथमध्ये लेडी मॅकबेथ त्याला काय सांगते नवऱ्याला, की दिसायला फुलासारखं दिस, गवतासारखं, बट बी द सर्पंट अंडर इट. म्हणजे आतला साप आणि बाहेरचं सौजन्य, ही विसंगती आहे ना. अशा विसंगती सुद्धा शेक्सपियर दाखवतो आणि सुसंगती पण दाखवतो. डेस्डेमोना हे सुसंगत असलेलं आहे आणि म्हणून त्याला जॉन्सनने म्हटलंय की हा आरसा दाखवते मानवी स्वभावाला. सर्वच नमुने आहेत त्याच्यामध्ये. ओके. हा, तुम्ही सगळी नाटकं वाचली ना की मग आपल्याला समजतं अरे ते तिकडं हा जो काय दाखवत होता हे त्याच्या विरुद्ध बरोबर दाखवतोय, पण तेही सत्य आणि हेही सत्य आहे. हेच शेक्सपियरला दाखवायचंय की माणसाच्या मध्ये फ्रॉइडनं 20व्या शतकात सांगितलं, तुम्ही माणसाच्या मनाचं काही सांगू नका. तुम्ही जर म्हणत असाल की दुसऱ्याला जेव्हा माणूस म्हणतो तुझ्या मनात काय आहे मला माहिती आहे, फ्रॉइडचं म्हणणं त्याच्या मनाचं सोड, तुझ्या मनात काय आहे हे सुद्धा तुला माहिती नाहीये. त्यामुळे हे जे गहन अशा प्रकारच्या मानवी मनाचे कोपरे आहेत ते कोपरे हा शेक्सपियर दाखवतो. आणखी काही? नमस्कार भाई, एक प्रश्न आहे. हा बोला. नाटकाच्या सुरुवातीपासून इयागो साधारण कपटी दाखवलाय. हो, त्याला साधारण तसा सुरुवात हा हा म्हणजे त्याला तसा सुरुवातीपासूनच कपटी न दाखवता हा मध्ये कुठल्या तरी प्रवेशापासून त्याचं कपट उघडं केलं असतं तर ते आणखी रंजक झालं असतं का प्रेक्षकांसाठी? अ, काय आहे की हा इयागो जन्मजातच कपटी आहे. त्यामुळं जर त्याला मध्ये कपटी दाखवायचं तर तसा काहीतरी प्रसंग पाहिजे आणि त्या प्रसंगातून तो कपटी झाला असं मुळी शेक्सपियरला म्हणायचंच नाहीये. म्हणून ते कोलरिज म्हणतो की मोटिव्ह हंटिंग, की त्या इयागोला स्वतःलाही कळत नाही मी हे का करतोय, याचा परिणाम काही होत नाही त्याच्यावर, पण मी असा आहे, मी दिसतो तसा नाहीये हे तो सांगतोय. फक्त त्याला स्वतःविषयी एवढं कळतंय की मी जसा दिसतो तसा नाहीये. त्यामुळं रंजकतेचा प्रश्नच नाहीये, कारण आता हे जे आहे हे पुरेसं रंजक आहे आणि एखाद्या प्रसंगानं कपटी होण्या इतका तो साधा नाहीये. एवढं जहर निर्माण होऊ शकत नसावं सहसा एखाद्या प्रसंगातनं. त्याला जन्मजात जहरच पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे प्रसंगामुळे तो कपटी झाला असावा असं नाही म्हणत मी, पण हा, म्हणजे अनुभवामुळं नाही म्हणजे तो तुम्ही जसं म्हणता तसाच असेल, हा असायला हवा तसा, पण हा. प्रेक्षकांना तो तसा माहित नसेल आधी, आणि जसा ऑथेलोला वाटतो ऑनेस्ट, तसा सुरुवातीला प्रेक्षकांनाही ऑनेस्ट वाटतो आणि मध्ये कधीतरी तो त्यांना रिव्हील होतो की अरे हा तर फारच कपटी होता. नाही, तसं सुरुवातीला सुद्धा हा दाखवतोय ना की रॉड्रिगो कडनं जे काय पैसे दे मी तुला मिळवून देतो डेस्डेमोना. प्रेक्षकांनाही थोडा अंदाज येतोच की सुरुवातीला की हा काय खरं बोलत नाहीये. हा तेच, पण म्हणजे ते त्याचं रूप न दाखवता सुरुवातीला त्याला कदाचित खरंच ऑथेलोचा सहकारी म्हणून किंवा त्याला प्रामाणिक असलेला म्हणून दाखवून, आणि मध्ये कधीतरी कुठल्या तरी प्रसंगात त्याचं खरं रूप प्रेक्षकांनाही तेव्हा पहिल्यांदा कळतं, जसं ऑथेलोला कदाचित पुढे कळालं असेल. हा हा, म्हणजे तुमच्या मते ते आधीपासून न दाखवता मध्ये केव्हा तरी दाखवलं असतं. हा, म्हणजे आणखी त्याच्याने रंजक होऊ शकलं. नाही तसं वाटत. परत एकदा फार तर तुम्ही वाचून बघा, कारण शेक्सपियरला हेच दाखवायचंय की हा पहिल्यापासून असा आहे, पण या बाकीच्या लोकांना त्याचा अंदाज येत नाहीये. ही सगळी सरळ माणसं आहेत. डेस्डेमोना त्याच्यावर विश्वास ठेवते, ऑथेल्लो ठेवतो. फक्त ऑथेल्लो त्याला
हवी असलेली पोस्ट तेवढी देत नाही, एवढंच करतो. पण अदरवाईज तो विश्वासू आहे असं सगळ्यांचं मत आहे. आणि शेक्सपियरला तेच म्हणायचंय की माणूस किती, म्हणजे जे मॅकबेथ मध्ये म्हटलंय तसं, की बी लाईक द ग्रीन ग्रास बट बी द सर्पंट अंडर, लुक लाईक द ग्रीन ग्रास, दिसायला त्या गवतासारखं पण आतल्या सापासारखा राहा, हे जे मॅकबेथ मध्ये दाखवले अशी माणसं असतात असंच शेक्सपियरला म्हणायचंय. ओके. हॅलो मॅडम. हा बोल नम्रता. मला एक विचारायचं होतं, तिकडे कॅशिओ पेक्षा तो इयागोलाच एवढं ऑनेस्ट मॅन ऑनेस्ट वगैरे म्हणत असतो, मग ऍक्च्युली त्या पोस्ट इयागोलाच काय नाही दिली? म्हणजे पोस्ट काय होती नक्की ती? पोस्ट ऑफिसरची पोस्ट होती. मग ती त्याने इयागोलाच का नाही दिली? म्हणजे कोणत्या क्रायटेरियावर मग ती जास्त याला दिली? म्हणजे ते मात्र स्पष्ट नाहीये झालेलं. त्यानं ते बाय चान्स म्हणा, आणि त्याचा कॅशिओशी तेवढा परिचय नाहीये. इयागोशी जेवढा परिचय आहे ना, म्हणजे स्वभावाशी नाही, स्वभावाचा हा तर वरवरचा स्वभावाचा आहे, पण कॅशिओची त्याची नीटशी ओळख नाहीये. म्हणजे मला हीच गोष्ट असं जराशी खटकल्यासारखी वाटते की जर तो कॅशिओला एवढा ओळखत नाही आणि प्रत्येक ठिकाणी इतक्या वेळा विशेषण वापरतो त्याला ऑनेस्ट मॅन, की लोक त्याच्यावर अभ्यास करतात किती वेळा म्हटलंय, तर मग त्याने ती ऍक्च्युली इयागोलाच दिली असती तर मॅटरच घडलं नसतं खरं म्हणजे. होय होय, ऑनेस्ट आहे हे खरं आहे, पण त्याला त्या पोस्टसाठी कदाचित आधीच सगळं बॅकग्राऊंड वगैरे असल्यामुळं त्यानं त्याला नेमलं असेल कॅशिओला. म्हणजे आपल्याला हा आधी तिथं आहे त्या सगळ्या सेटअप मध्ये, आणि त्या दृष्टीनं इयागो नंतर आलाय आणि म्हणून त्यानं कॅशिओला निवडलं. आणि जेव्हा कॅशिओला काढलं त्यानं, तेव्हा ताबडतोब त्यानं इयागोलाच केलंय ते. अच्छा. हा, त्यामुळे आधी समोर असलेला नेहमीचा असलेला म्हणून दिलं. आणि यामध्ये एवढा अन्याय आहे याची जाणीव ऑथेल्लोला नाहीये. अच्छा. हा, ती जाणीव ह्याला स्वतःविषयी त्यानं सांगितले ना, मी असा आहे, त्यामुळं याचं मत असं आहे की मी पात्र आहे, त्यामुळे त्याला ते एवढं लागलंय, नाहीतर एवढं लागायचंही कारण नव्हतं. पूर्वीच्या सेटअप मध्ये कॅशिओ होता, त्याने त्याला देऊन टाकली पोस्ट. अच्छा. ओके, ठीक आहे. मग आणखी काही प्रश्न पुढच्या वेळी आणले तरी चालेल. थांबूया आपण इथं.